आपल्या पहिल्या टप्प्यातील कांद्याच्या रोपाची आता आपण लागवड सुरू केलेली आहे। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी आपण आपल्या ना कांद्याची लागवड करणार आहे आंतरपीक म्हणून आपल्या ऊसामध्ये। तर ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कशी लागवड करणार आहे हा तर व्हिडिओ मी घेऊनच येईल, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपले रोपं कशी उपटतो आणि ना रोपं कशा प्रकारे तयार करून घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी लागवडीसाठी। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना आपले रोपं कसे काढायचे काम चालू आहे। मग आम्ही कशा आहे ना ते रोप उपटतायत आणि जसे रोप उपटून होईल त्या लगेच आपण त्याच्या जोड्या बांधून घेतोय आणि ह्या जोड्या बांधून झाल्या की लगेच मागे अन्न आहेत ना आपले रोप रचून घेत आहेत। आणि या ठिकाणी आपण कोयता घेतलेला आहे की जसं आपल्याला रोपाची गरज लागेल तसे आपण ते रोपाचे शेंडे मारतोय आणि ह्या ठिकाणी अशा गोण्या भरून ते आपण लागवडीच्या ठिकाणी घेऊन जातो। तर कोयत्याने आपण काय करतोय तर हे शेंडे मारतोय। ह्याचे तुम्हाला या ठिकाणी जोडी दिसत असेल की ह्याचे कशा प्रकारे शेंडे मारलेले आहेत, जेणेकरून आपल्याला आहे ना लागवडीसाठी पण सोपं जावं आणि रोप रोंबण्यासाठी पण ते सोपं जातं। कारण जर हिरवगार आपण वरचा शेंडा ठेवला तर त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होऊन रोपं लवकर सुकली जातात आणि ते रोंबायला त्रास देतात। त्याच्यासाठी आपण याचे वरचे शेंडे असे मारत असतो। आणि अण्णा पहा कसे ना रोपं रचून ठेवतायत आणि त्यांनी सुकू नये म्हणून ते सगळे असे रचून ठेवलेत। हे पहा, हे अशा प्रकारे पूर्ण आपण रचून ठेवलेत की जेणेकरून रोपं सुकली नाही पाहिजेत। आपल्याला जशी गरज लागेल तसे आपण ते सगळे भरून घेऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे आपण आपले ना आता रोपाची काढणी तर सुरू केली आहे। आता आपण आपली आंतरपीक म्हणून लागवड कशी करणार आहे हे पाहूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।